आज आपण करणार आहोत कुळदाची उसळ किंवा कुळदाची भाजी देखील म्हणू शकतात. ही अशी कुळद असतात आणि हे आपण आता रात्रभर भिजत ठेवलेले आहेत. साधारण 1 वाटी कुळीद मी रात्रभर भिजत ठेवले होते. स्वच्छ पाण्याने धुवून. आता तुम्ही इथे बघू शकतात हे छान असे मस्त भिजलेले आहेत. हे पाणी निथरून मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे परत आणि आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. याकरता आपण यामध्ये टाकणार आहोत पाणी. व्यवस्थित कुळीत सगळे बुडतील एवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून ते छान शिजतील. आणि यामध्ये आपण आता टाकणार आहोत अर्धा चमचा हळद. हळदीमुळे ह्याला चव छान येते आणि रंग देखील याचा छान होतो शिजतानाच जर हळद टाकली तर. त्यानंतर यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा तेल. छोटा जो अर्धा टीस्पून तेल आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. तेल अगदी ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. तर हे आपण कुकरला लावून शिजवून घेणार आहोत आणि तोपर्यंत त्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो तयार करून घेणार आहोत. त्याकरता आपण इथे घेतलेला आहे कांदा, लसूण, हिरवी मिरची, खोबरं आणि कोथिंबीर. आपल्याला हे सगळं आता भाजून घ्यायचं आहे. त्याकरता आपण इथे कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये सगळ्यात आधी आपण खोबरं भाजून घेऊया. इथे मी खोबऱ्याचा बारीक किस करून घेतलेला आहे, कारण मी कढईमध्ये भाजते आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट जाळी ठेवून गॅसवर भाजलं तरी देखील चालेल. पण शक्यतो गॅसवर डायरेक्ट भाजणं टाळावं, याकरता आपण हे कढईत भाजून घेणार आहोत. छान गुलाबीसर रंगाचा झाला की आपण खोबऱ्याचा किस काढून घेणार आहोत आणि यामध्ये टाकणार आहोत लसूण. तेल न वापरता आपण हे सगळं भाजणार आहोत. अगदी मंद आचेवर छान व्यवस्थित याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. लसूणही भाजून झाला की काढून घेणार आहोत आणि यामध्ये टाकणार आहोत कांदा. कांदाही आपल्याला छान गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तेल न टाकता, म्हणजे याला छान स्मोकी फ्लेवर येईल, जो आपण गॅसवर ठेवून भाजतो त्या पद्धतीने. आणि इथे आपण एक छोटा कांदा घेतलेला आहे. 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक मोठा तुकडा खोबऱ्याचा घेतला होता आणि 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. आता हे आपलं भाजून झालेलं आहे सगळं व्यवस्थित. तर कांदा आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे. थोडंसं गार झाल्यानंतर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. यामध्येच आपण आता भाजलेलं खोबरं आणि लसूण टाकून घेणार आहोत. कोथिंबीर आपण यामध्ये टाकलेली आहे आणि मिरच्याही यामध्ये टाकून घेणार आहोत. हे वाटण आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. तर इथे आपण आता वाटून झालेलं आहे. ज्या कढईमध्ये आपण हे सगळं भाजून घेतलं होतं त्याच कढईमध्ये आता एक मोठा चमचा तेल टाकलेला आहे. त्यामध्ये टाकली आहे मोहरी, जिरं आणि जे वाटण आपण करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे आणि याला छान परतवून घ्यायचं आहे. छान वाटणाला तेल सुटोपर्यंत आपल्याला याला व्यवस्थित परतवायचं आहे. मुळात आपण वाटण भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे याला खूप छान चव येते आणि त्यानंतर हे असं छान व्यवस्थित भाजून घेणार आहोत, परतवून घेणार आहोत तेलामध्ये. त्यामुळे भाजीला चव खूपच अप्रतिम येते. आता याला आपण तेल सुटोपर्यंत मंद आचेवर व्यवस्थित परतवून घेणार आहोत. आता हे परतणं होत आहे तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यावर शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर यामध्ये आपण टाकलेली आहे हळद अर्धा चमचा, लाल तिखट 1 मोठा चमचा, गरम मसाला 1 मोठा चमचा आणि धना पावडर टाकली आहे 1 मोठा चमचा. ह्याला व्यवस्थित एकत्र करायचं आहे ह्या वाटणामध्ये आणि छान भाजून घ्यायचं आहे. हे देखील व्यवस्थित एकत्र होऊन सगळे मसाले याबरोबर भाजले गेले पाहिजेत आणि याला तेल सुटोपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. आता जर भाजता भाजता आपल्याला असं वाटलं की वाटण आपला मसाला कोरडा होतो आहे, तर यामध्ये थोडंसं पाणी आपण टाकून घेऊ शकतो. तर इथे मी थोडं पाणी टाकणार आहे. तर पाणी टाकताना कोमट पाणी वापरायचं आहे, म्हणजे भाजीची चव छान येते, मसाल्याची चव छान येते आणि मसाला गार पाण्यामुळे असा दडपल्यासारखा होत नाही, नाहीतर त्याचा जो फ्लेवर असतो तो निघून जाण्याची शक्यता असते. आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण हे वाटण वाटून घेतलं होतं
त्यामध्ये देखील थोडंसं पाणी टाकून ते यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित तेल सुटोपर्यंत छान भाजून घेणार आहोत. आता कुळीथ जर तुम्हाला रात्री भिजवायला जमले नाहीत तर तुम्ही सकाळी फक्त ते छान भाजून घेतलेत आणि कुकरला लावलेत तरीही ते व्यवस्थित शिजतात. फक्त 3च्या ऐवजी 4 शिट्टी करायची म्हणजे ते कुळीथ छान शिजतात. त्यामुळे अगदीच नाही जमले रात्री भिजवायला तर मग करता येणार नाही असं होत नाही. सकाळी जरी तुम्ही थोडे हलकेसे भाजून घेतलेत आणि 4 शिट्ट्या केल्यात तरी ते छान होतात. आता आपण जे कुळीथ इथे शिजवून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकून घेऊयात आणि ह्याला छान एकत्र करून हलवून घेऊयात. यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी. याला व्यवस्थित हलवून घेऊया आधी आणि मग यामध्ये टाकूयात पाणी. जसं मगाशी सांगितलं तसंच पाणी वापरताना कोमट पाणी वापरायचं आहे. गरम पाणी वापरलं तरी चालेल पण गार पाणी वापरू नका. आणि ह्याला आपण व्यवस्थित हलवून घेऊया. हा जो मसाला आपण याला लावलेला आहे यामुळे छान चव येते याला. मस्त अप्रतिम लागतं आणि भाकरी बरोबर तर खूपच सुंदर लागते ही भाजी. तुम्ही इथे बघू शकतात अशी मस्त तरी आलेली आहे आणि यामध्ये आपण आता टाकलेलं आहे मीठ चवीनुसार. अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये पटकन होणारी ही भाजी आणि चविष्ट अशी. मुळात हिवाळ्यात ही अशी चमचमीत भाजी भाकरी सोबत अप्रतिम लागते. सोबत कांदा मस्त चव येते. तुम्ही ते बघाल आपली भाजी तयार झालेली आहे आणि याला मस्त तवंग आलेली आहे. त्यावर आपण टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि इथे आपली भाजी मस्त तयार आहे. साधारण पाणी आपण टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटं याला उकळवून घेतलेलं आहे आणि इथे आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. अगदी कमी वेळात 10 ते 12 मिनिटात ही भाजी तयार होते. तर ह्याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. ही तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकतात, पोळीसोबत खाऊ शकतात. नाहीच काही तर अगदी भातासोबत सुद्धा ही अप्रतिम लागते. तर ही कांदा, पोळी आणि आपली कुळिथाची उसळ किंवा भाजी, आमटी तुम्हाला जे आवडेल ते म्हणू शकता तयार आहे. तुम्ही ही करून बघा. कशी झाली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.